अँड बॅक टू नावन क्रिकेट. मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना रंगतोय दोन यजमान संघामधून. जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष गावदी स्पोर्ट्स पाय. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट. गावदी पाय संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं ज्वाली कामतगर या संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. तर बघूया पहिल्या दोन षटकांमधून कसा प्रकारचा खेळ होतोय याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ गोरसई ओ टू मनोज ठाकरे. धन्यवाद मोहन दादा. आपण पाहतात चालू असलेला सामना जॉली कामतगर वर्सेस गावदेवी स्पोर्ट पाये या संघादरम्यान ही लढत मित्र पाहतोय. पहिला सामना अतिशय अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळाला. कान्हाई पाये वर्सेस न्यू तुफान पिंपलास. अंतिम क्षणामध्ये विजय संपादन केला आपण पाहिलं कान्हाई पाये या संघाने. आणि आपला जो दबदबा आहे तो मात्र इथं दर्शवलेला आहे. आपण पाहतात स्वर्गीय गीतेश स्मृती चषक 2020 आजचा पहिला दिवस स्पर्धेचा आणि या स्पर्धेतील ही दुसरी लढत मित्र पाहतात. मी मनोज ठाकरे, माझ्या समवेत सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे आणि आमचे गुरुवर्य मोहनजी भोईर. तर बोलूया खेळाकडे. मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं न्यू तुफाना पिंपलास या संघाचे नामांकित करून आमचे परममित्र आहेत आणि माजी उपसरपंच घनश्यामजी भोईर यांच्याकडे या स्पर्धेला आर्थिक सहकार्य या ठिकाणी आलेलं आहे. या जोगांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतोय. ओ टू मनोज. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय सिद्धार्थ. जोडीला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वरती विनोद. गोलंदाजाची धुरा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय जयेश. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय असं म्हटलं जाते की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. आणि आपण पाहतोय स्वर्गीय गीतेश यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. आणि ज्याचा नावाचा डंका वाजेल निश्चितच ज्याने आपण जीवन जगत असताना चांगलं काम केलं असतंय. आणि तेच मात्र इथं आपण पाहतोय मरावे पुरी कीर्ती उरावी आणि प्रेम उरपी ही कीर्ती उरलेली आपण पाहतोय. आणि त्यांच्या प्रेमाखातर ही स्पर्धा मित्र राबवण्यात आलेली आहे. मनी होता भोलेपणा कधी ना केला मोठेपणा असं महान व्यक्तिमत्व आपण पाहिलं होतं स्वर्गीय गीतेश. तर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. पहिला चौकार. आपला आक्रमक रूप मात्र सादर करतोय. चौकार येतोय. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आपण जी स्पर्धा पाहतोय ही स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगणावरती पाहतोय. यावेळेस लेग बायच्या स्वरूपाने आपण पाहू शकता एक धाव बायच्या स्वरूपाने एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता धाव फलकावरती 11 धावा. कुठल्याही गड्याचा अजूनपर्यंत पतन झालेलं नाही की जमेची बाजू आहे. चांगली सुरुवात आणि स्फोटक सुरुवात मानली जाईल. या वेळेस पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. तर मात्र बिग हिट पाहायला मिळतंय. ओ वाड शॉट. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. एक मोठा फटका षटकार. करेल रे
कारिवली गावानर इथे स्मृती चषक आयोजन केले कारिवली गावानर. धन्यवाद डिझमॅन. किती झाले पहिल्या ओव्हरमध्ये? तर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक, पहिलं सांघिक, दुसरं गोलंदाजी दुरा सांभाळतो विवेक. तत्पूर्वी मित्र आपण मान्यवर कक्षामधून काही मान्यवर मंडळींचं विशेष गौरवाने स्वागत करतोय. मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं, न्यू तुफान पिंपळाशा संघाचे एक नामांकित खेळाडू सन्मान्य घनश्यामजी भोईर, त्याचबरोबर किशोरजी पाटील, त्याचबरोबर किसन पाटील ही मान्यवर मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. आणि घनश्यामजी भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी एक आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. मी घनश्यामजी भोईर आपलं खरोखरच मनापासून आभार प्रकट करतोय. वेलकम संदेशजी. उमेश, आपण आपल्या शुभ असते मान्यवरांचं विशेष गौरवाने सन्मान करायचं. मान्यवर कक्षामधून आपण पाहतोय घनश्यामजी भोईर नितुपान पिंपळाशा संघाचे का नामांकित खेळाडू आहेत. घनश्यामजी भोईर पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. गावदेव चौथा डुंगे विपक्ष आई जोगेश्वरी झुन अंदुरकी. पुढील दोन संघांमधून हा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच आपण नाणेफीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. उमेश, चेंडूवर मोठा फटका, डाऊन द ग्राउंड शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, अतिशय अप्रतिम फटका, उत्कृष्ट फटका, चेंडू जाते सरळ सीमेच्या बाहेर, दणदणी षटकार. ठाणे जिल्ह्याची शान इथे स्मृती चषक आयोजन जय बजरंग निकोटी प्लस. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माननीय श्री किशोरजी पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती पंचायत समिती भिवंडीचे विद्यमान सदस्य आहेत, पुष्पा पाटील, त्यांचे यजमान किशोर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण विशेष गौरवाने स्वागत करायचंय. सन्माननीय किशोरजी पाटील, त्यानंतर न्यू तुफान पिंपळाशा संघाचे सिनियर प्लेयर किसन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. धन्यवाद. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. ओ टू मनोज. दुसरे षटक विवेक येतोय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, षटकार पाहिला, त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय. यावेळेस पाहूया बिगिट घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. गुडलँड स्पोर्टवरती चेंडू पडतोय आणि तर मात्र आपण पाहू शकता चेंडू हा शरीराचा वेध घेतोय, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 24 धावा. कुठलाही गडे अजून बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं नाहीये गोलंदाजांना. धक्क्याने माणूस सुधारतो असं म्हटलं जातं. एक षटकाराचा मोठा धक्का, त्यानंतर कमबॅक. इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाजाला इथं त्रिफलाचित करतोय. जिल्ह्याची शान इथे स्मृती चषक आयोजन जय बजरंग निकोटी प्लस आहे कारिवली गावात मान. इथे स्मृती चषक आहे नंबर 1. इथे स्मृती चषक आहे नंबर 1. हे क्रिकेटचे हे आयोजन थाटामाटान करेल र. क्रिकेटचे हे आयोजन थाटामाटान करेल र. निश्चित पाहू शकता आपण ज्या वेळेस सुरुवात झाली या ओव्हरला मोठा फटका आला, त्यानंतर कमबॅक करताना पाहिलं आणि या इथे आपण पाहू शकता एक त्रिफलाचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त होतंय. विवेक यास जी चांगली साजेदारी बनत होती ती तोडण्यामध्ये यश प्राप्त झालंय. यावेळेस अजून एक बॅक टू बॅक दुसरा गडी त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद. केलं कारिवली गावान इथे स्मृती चषक आयोजन केलं कारिवली गावान र. जय बजरंग वाल्यानी रे, निकोटी प्लस वाल्यानी रे, जय बजरंग वाल्यानी रे, या कारिवली गावान
धन्यवाद डीजे. आपण पाहू शकता बॅक टू बॅक दुसरा गडी त्रिफलाच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहतोय. हॅट्रिक वर यावेळेस पाहतोय आपण गोलंदाज विवेक. संदीप येतोय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडूला दिशा दिलेली आहे. कट केलेला चेंडूला चेंडू मात्र आपण पाहू शकता जातोय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. कारवली गावात जय बजरंग न्यू कोटी बसनाय आयोजन केलंय रे. जय बजरंग न्यू कोटी बसनाय आयोजन केलंय रे. गीत स्मृती चषक या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतोय तुफान पिंपळास संघाचे नामांकित खेळाडू आणि माजी उपसरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पिंपळास मान्य श्री घनश्यामजी भोईर यांच्याकडे या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं एक रोख आर्थिक सहकार्य आम्हासाठी प्राप्त झालेले. खरोखरच त्यांचं मी मनापासून आभार प्रकट करतोय. निश्चितच मोहन दादा आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि अप्रतिम कट केलं. चेंडू मात्र थेट गेला सीमारेषे बाहेर. चौकार. जिथे रणांचं जे धावतं विवरण चालू होतं ते थांबवण्याचं काम मात्र विवेक यांनी ठेवलं होतं, परंतु अंतिम चेंडूवरती इथं पण पाहिलं एक मोठा फटका. चौकार जातोय. यानंतर होणारा सामना गावदेव चौथा डोंगे वर्सेस आई जोगेश्वरी जून अंदुरकी. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. यानंतर आपला सामना खेळवायचा आहे. इथे पाहू शकता अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. बीट झाला फलंदाज, त्यानंतर चुकी पाहायला मिळते इष्टिरकच्या माध्यमातून आणि अशा रीतीने आपण पाहू शकता या चेंडूवरती एक धाव मिळते. या एका धावेने धावफलक आपण पाहू शकता धावफलकावरती 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती रमेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फास्टेस्ट क्रिकेट आहे. 4 षटकांचा मित्र सामना 40+ क्रिकेटचे सामने मित्र हे पाहतोय, परंतु असं वाटत नाहीये की हे 40+ सामने जणू काय रेग्युलर क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. अप्रतिम कट इथे आपल्याला पाहायला मिळतंय. वाईडीस दरम्यानच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावरती मित्र. अपघात तर होणारच. चषक आयोजन केलं कारवली गावान रे. बजरंग वाल्यानी रे न्यू कोटी बसवाल्यानी रे. जय बजरंग वाल्यानी रे या कारवली गावान. धन्यवाद डीजे. खूप चांगली धून वाजवली त्यांच्या माध्यमातून. अप्रतिम गाण्याचं संगीत देऊन मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाज आपली चांगली गोलंदाजी करत आहेत ना. साजेशी त्यांना 7 मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून लाभते ना. यावेळेस आपण पाहिलं एक रनाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. ज्यावेळेस तुम्हाला दुसरी रन किंवा चोरटी धाव घ्यायची असेल त्यावेळेस तुमची कॉलिंग ही खूप महत्वाची असते. नाही तर आपल्याला ती पाहायला मिळाली नाहीये. त्या अनुषंगाने एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. धावसंख्या 30. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने पांच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल कारण क्षेत्ररक्षण खूपच चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय ना. मित्र गोलंदाजाला जर उंची लावायची असेल तर निश्चितच त्याला क्षेत्ररक्षणाची साथ हवीच असते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कीर्तनाला 7 टाळ चिपल्यांची, तेव्हा त्या कीर्तनाची जी रंगत आहे ती संगत आहे ती खूप छान दिसते. तसंच गोलंदाजालाही क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं आवश्यक आहे. गोलंदाज उत्तान होतंय. पुन्हा एकदा रमेश यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मॅचची वडील काळा घेतोय आणि शॉट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. त्याच दरम्यान आपण पाहू शकता एक धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही. या एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3रं षटक चालू आहे. या मैदानाचा पहिला दिवस आहे. अजूनही कुठली शेप धावसंख्या म्हणता येणार नाहीये कारण पहिला सामना आपण पाहिला की 53 धावांचं टार्गेट सुद्धा चेस केलं गेलं. तर इथं मात्र पाहूया किती धावा जमवतील या 4 षटकांमध्ये.
यावेळेस चेंडू मिडविडच्या रिझन मध्ये येतोय. एक धाव मिळते. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर जयेश यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विवेक यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार लागूनही आपण जर पाहिलं तर षटक समाप्त झालं तर फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या आणि एक उत्कृष्टरित्या 2 गडी बाद केले त्रिफलतीच्या स्वरूपामध्ये. नाही यावेळेस रमेश येतोय आणि एक चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाहीये. इथेही पाहू शकता अप्रतिम चेंडू. चेंडू खाली रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होते. दुसऱ्या धावेची मागणी आणि सहजरित्या पूर्ण होईल कारण दुरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. त्या दरम्यान आपण पाहिलं अवसर होतं 2 धावांचं. 3 षटकांचा खेळ इथं मित्र संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 40+ हे फॉर्मेट आहे आणि या फॉर्मेटमध्ये 40+ धावसंख्या ही चांगली मानली जाते. परंतु ही स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळपट्टी ही फलंदाजाला मदत करणारी आहे. पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये 53 धावा चेस झाल्या. इथं मात्र अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. किती धावा जमवतील हे पाहण्यासारखं राहील. एक चांगली टीम आहे जॉली कामतगर आणि त्यानंतर त्यांना फाईट देणारी टीम आपण पाहू शकता. गावदेवी स्पोर्ट पाये हा सुद्धा कमी संघ नाही आहे. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. परंतु इथं मात्र गोलंदाजांवरती प्रहार पाहायला मिळत आहेत. एक रमेश सोडला तर फक्त या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो, सहकार्याचा खेळ आहे. एखाद्याने चुकी केली त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम मात्र दुसरा सहकारी करतोय. नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले सन्मानी श्री राजेजी नाईक साहेब, ज्यांच्याकडे या स्पर्धेसाठी आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. राजेजी नाईक, माझा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानाचं आहे. राजेजी नाईक या स्पर्धेसाठी खरोखरच मोठं मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहे, ज्यांच्याकडनं सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आहेत, ते सन्मान्य अतिथी राजेश नाईक आपण व्यासपीठ मंचावर यायचं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर प्रमोदजी पाटील, जालिंदर पाटील, आपल्या या स्पर्धेमध्ये मी मनापासून स्वागत करतोय. गावदी स्पोर्ट्स वडगर या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनापासून स्वागत करतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय प्रहार पाहायला मिळतोय आणि यावेळेस पाहू शकता आपण चेंडू मात्र सीमारेषेबाहेर चौकार. तर आपण ही पाहू शकता अतिशय प्रेमळ स्पर्धा ज्याच्या नावाने खेळवली जाते स्वर्गीय गीतेश स्मृती चषक 2020. जय बजरंग कारोली या संघाचं आयोजन नियोजन अफलातून आपल्याला पाहायला मिळते. तर पाहूया पुढील चेंडूवरती कशा प्रकारे खेळ होत आहे. पहिल्या चेंडूवरचा सामना करत असताना चांगलं फटकेबाजी करत आहे, चौकार खेचून काढलेला आहे. इथं मात्र आपण पाहू शकता आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, पकडण्यामध्ये अपयश, मात्र एक धाव जो रोखू शकत नाहीये. या वेळेस आपण पाहू शकता धावसंख्या 40, 40+ क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय मित्रांनो आणि स्कोर बोर्डवरती धावा पाहतोय 40. आता मात्र इथनं येणाऱ्या ज्या धावा असतील त्या निश्चितच आव्हानात्मक असतील. पाये संघास दिनेश पुन्हा एकदा टर्न होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाजाला मात्र पंचांनी बाद घोषित केलेला आहे. कर्णधार है जोगेंद्र पाटील, विकेटकीपर अनिल पाटील, ऑलराउंडर संदीप परशु, प्रदीप मेघनाथ, मिलिंद पाटील. हॅलो, घनश्यामजी भोईर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास, घनश्यामजी भोईर. घनश्यामजी भोईर, आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. हे क्रिकेटचे वाघ नाही घेणार माग.
पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. गोलंदाज वळतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. इथेही पाहू शकता आपण बिग हिट घेण्याचा प्रयत्न. असफल ठरतोय. ही चेंडू आपण पाहू शकता निर्धाव राहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ टाकून झालेला आहे. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेला पाहतोय आपण. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता आपण 40 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज वलतोय गोलंदाजी मार्क वरती. जिथे 17 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या तिथं मात्र पलटवार करताना बाकीच्या गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली आणि धावसंख्येला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालं. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडूला गती प्राप्त करून दिली, थोडीशी उंची प्राप्त करून दिली. परिणाम स्वरूप बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव पाहतोय आपण. थोडासा दर्पणाखाली पाहतोय फलंदाज प्रकाश. फास्टेस्ट क्रिकेट आहे मित्रांनो. सेट होण्यासाठी वेळ नसतोय. ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता त्यावेळेस तुमची जी आक्रमक रूप आहे ते दाखवावं लागतंय. परंतु इथं मात्र आपण पाहू शकता आक्रमक रूप मात्र दिसत नाहीये एक सिद्धार्थ भास्कर सोडून. या वेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धावेचाही प्रयत्न पाहायला मिळतोय. कशात तरी 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. चला डुंगे संघाचा संगणक शेवटचा चेंडू आहे. त्यामुळे आपण पाहिले 2 धावा कंप्लीट होऊनही तिसरी धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. आयोजन मोठ्या मजेत करेल रे. क्रिकेटचे आयोजन मोठ्या मजेत करेल रे. कितीच मोठी हॅलो आई जोगेश्वरी जून नांदुरकी विपक्ष गावदेव चौटाट डुंगे दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच नाणेफीसाठी यायचं आहे. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय राजेशजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. राजेशजी नाईक साहेब. चला दिलीप भाऊ डुंगे संघाचे संगणक आपण लगेच याचा नाणेफेकीसाठी प्लीज वेल कमी घ्या. या ठिकाणी मान्यवर आले त्याचबरोबर प्रति संघ आपला या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो सन्माननीय राजेशजी नाईक साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं होतं. सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेलं होतं. राजीव भाऊ आपण कॉईन घ्यायचं आहे. 2 संघामधून नाणेफेक करतो. दिलीप भाऊ दोघांमधून डिसाईड करायचं कोण बोलतोय? आपण बोलताय. चला काय म्हणणं आहे? काटा काटा असं म्हणणं आहे. मला वाटतं एक्झिट तेच पडतंय. मान्यवर विनंतीशील आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हायचं आहे. मित्र आपण नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. काय निर्णय? आमचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला जरी संघ नौका असला तरी या संघाकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे डुंगे संघाकडं. आणि मागच्या हंगामातून आपण पाहिलं डुंगा संघ एक उत्कृष्ट कामगिरी विशेष करून आपण या संघाला रजनी स्पर्धेमधून पाहिलं होतं, देवळीकर चषकामधून पाहिलं होतं. चांगली कामगिरीच्या संघाची होती. या संघाला आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? या संघाला मी 40च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. आपल्याकडे कोण असे गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? आमच्याकडे गणेश आहे, अजून दुसरा एक गणेश आहे, सुरेश आहे, सोमनाथ आहे, संजय आहे.
स्पर्धेचा विचार केला तर नुकतीच संपन्न झाली पहिली स्पर्धा आपल्या संघटनेची. आपण पहिली वीर तानाजी चषकामध्ये आपल्या संघाने अतिशय चांगली कामगिरी केली होती, खास करून सोमनाथ. मात्र कुठंतरी अंतिम फेरी गाठण्याचा योग तुम्हाला त्या स्पर्धेमधून मिळाला नाही आहे. मला वाटतं ही तिसरी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेतनं खेळताना एकंदरीत जे आयोजक आहे यांच्याबद्दल काय वाटतं? आयोजन आणि नियोजन खूप सुंदर आहे. या स्पर्धेला माझ्या संघाकडून आणि माझ्याकडून प्रथमतः खूप खूप शुभेच्छा आणि स्पर्धा ही व्यवस्थित पार पडो हीच अपेक्षा. धन्यवाद, ऑल दी बेस्ट मित्रा. दिलीप भाऊ, आपण नाणेफेक हरलात, जर जिंकली असती तर निर्णय काय असतं? फलंदाजीच असते. पण जे हवं तेच मिळते. प्रथम फलंदाजी. समोरच्या संघाचा आपण विचार केला तर तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम कामगिरी ज्या संघाची, अशा संघाला किती धावांचा आव्हान ठेवणार? कमीत कमी 40-45 धावांपर्यंत जास्त. तर जास्तीत जास्त धावा काढण्याचा आपला प्रयत्न असेल. मात्र या जास्तीत जास्त धावा कोण असं आपल्याकडे फलंदाज असेल, कोण असे ट्रम्पकडे फलंदाज असतील ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? विश्वनाथ पाटील आहे, अशोक बुवा आहे, भरत पाटील आहे, शशिकांत पाटील आहे. यांच्याकडनं मला जास्तीत जास्त 100% अपेक्षा आहे. विचार केला तर निश्चितच आपण पहिली स्पर्धा खेळता आणि पहिल्या स्पर्धेत खेळताना एकंदरीत आयोजकांच्या बद्दल किंवा जे आउटफील्ड आहे, क्रीडा नगरी असेल, काय वाटतं? बस तेवढं होते. हॅलो, हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चितच या स्पर्धेसाठी तन मन धन ज्या नामाला अर्पित केलेले आहे. सर्वतोपरी स्पर्धा संपन्न होण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे आम्हाला सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहेत, असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय. राजेशजी नाईक यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय राजेशजी नाईक साहेब यांचा देखील विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना आम्हाला अर्पित केलेले आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं सन्मान चिन्ह आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. धन्यवाद. त्याचबरोबर गावदेवी वडगर सिनियर 40+ संघाचे नामांकित खेळू आणि वडगावचे सुपुत्र प्रमोदजी पाटील यांचा आपण या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर धनराज गुळवी आज बेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. धनराजजी गुळवी यांचे आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय, ज्यांच्या नावाने या चषकाचं आयोजन आहे, गीतेश नाईक, मला वाटतं त्यांचे भाचे आहेत. आज निश्चितच एक भाजा कुठेतरी मामाला थोडंसं मिस करतोय आणि मामाला एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचं या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्याचबरोबर जय गुळवी, जयजी गुळवी यांचे आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. गीतेश नाईक यांचा भाचा आहे जय गुळवी यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. सन्मान्य तुळशीराम चौघडी यांच्यासाठी शुभ आगमन मध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण व्यासपीठ मंचावर यायचं आहे आणि लगेच आपण आपल्या शुभ असते त्यांचे या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. वाडा कॅच, बॉल जज कॅच. हे क्रिकेटचे वाग नाही घेणार माग, हे क्रिकेटचे वाग. क्रिकेटचे आयोजन मोठ्या मजेत करेल रे, क्रिकेटचे आयोजन मोठ्या मजेत करेल रे. किती स्मृती चषक आयोजन केले खारिवली गावान, किती स्मृती चषक आयोजन केले खारिवली गावान.
शान इथे स्मृती चषक आयोजन जय बजरंग कोटी प्लस कारवली गावात मान या ठाणे जिल्ह्याची शान इथे स्मृती चषक आयोजन जय बजरंग कोटी प्लस कारवली गावात मान किती स्मृती चषक आहे नंबर वन किती स्मृती चषक आहे नंबर वन हॅलो. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, गोलंदाजीवर सांभाळतोय कालूराम. स्ट्राईक रोटेट करतोय दिनेश. चेंडूला ऑन साईडला खेळलं जात आहे. चेंडू मिडावून लॉंगॉनला येतोय. आउट फिल्ममधून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा आगास. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने गावदी स्पोर्ट्स पाय असंघ पोचतोय 8 या धावसंख्येवर. विजयाचं लक्ष्य 43 धावांचं. विजयाचं लक्ष आपण पाहिलं 43 धावांचं. पहिल्या षटकाला सुरुवात आहे. कालूराम हा गोलंदाज. ज्वाली कामतघर या संघाचा. पुन्हा एकदा राईट मोरचा मारा. चेंडूला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. चेंडू शॉट. वेलकम सन्माननीय विक्रमजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. प्लीज आपण स्टेजवर यायचं आहे. तालुका क्रिकेटमधून जर आपण विचार केला, क्रीडा क्षेत्राचा विचार केला, तर विक्रम नाईक एक उत्तम कामगिरी ज्यांची आपण तालुका क्षेत्रामधून पाहतोय. कला किंवा क्रीडा क्षेत्रामधून विक्रमजी आपलं मनापासून स्वागत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 9. विजयाचं लक्ष 43 धावांचं आणि येणाऱ्या मित्र या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतो. एक मॅजिक बॉक्स आपण पाहू शकता आणि षटकाराच्या रूपाने एखादा चेंडू जाऊन जे मॅजिक बॉक्स आहे केवल काथोर पाटील नाईक नाईक केवलजी नाईक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास ब्रेकिंग न्यूज आहे. त्यांच्या माध्यमातून एक मॅजिक बॉक्स या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि एखादा षटकाराच्या रूपाने चेंडू जाऊन त्याच्यात पडतोय तर त्या फलंदाजाला त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. विजयाचं लक्ष 43 धावांचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 9. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती विवेक याला. नॉन स्ट्राईकसाठी आपण पाहतोय विकास. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. संघाच्या वतीने दुसऱ्या षटकातलं वैयक्तिक पहिलं षटकातलं विकास पंधराकडे गाठ घेतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती विवेक याला. नॉन स्ट्राईकसाठी आपण पाहतोय फलंदाज जयेश. अतिशय चांगला चेंडू. व्हेरी नाईस. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर निघून जातोय. लाईन मिस करताना आपण फलंदाजाला पाहतोय. चेंडूची लाईन अप करता आली नव्हती. याचं कारण आपण पाहिलं तो एक वेगवान चेंडू होता. वेलकम प्रशांत. चेंडूवर आउट ऑफ इन साइड स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. आउट पॉईंट 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जाते. दुसऱ्या धावेची मागणी. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 11. 11 रन. लॉस ऑफ 1 विकेट इन सेकंड ओव्हर प्रोग्रेस. 2 एक खोलवर टप्प्याचा चेंडू. निश्चित चेंडूला सुंदर असं ड्राईव्ह केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका. मात्र आउटफील्डमधून थोडंसं मिसफील केलं जातं चेंडूला. दक्ष दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्याकडे 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. या 2 धावेने पाय संघ पोचतोय 13 या धावसंख्येवर. विकास संघातील एक सर्वात महत्त्वाचा ट्रम्प गोलंदाज विकास. पुन्हा एकदा सज्ज होतो. मारूचा पंचांकडे गाठ घेतो. हलक्यात पावलांचा रन. स्ट्राईक रोटेट करतो विवेक. ज्याच्याकडे चेंडूला फोर्स केलंय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि मित्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद कोणाला?
तर विवेक सारख्या मोठ्या फलंदाजाला आपण जेव्हा जीवदान देता तर निश्चितच विजयासाठी झेल हा फार महत्त्वाचा असतो. आपण पाहिलो होतं आउटफील्डमधून झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतो. या ठिकाणी चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कडा, अतिशय चांगला फटका. आउटफील्डमधून आपण मामू यांना पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. दोन धावा कंप्लीट. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 17. चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर फेक, अप्रतिम चेंडू आपण पाहिला होता. बीट झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडूच्या लाईनपासून बॅट आपण विभक्त पाहिली होती फलंदाज विवेक याची. तर पहिले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 17 आणि अजून येणाऱ्या 12 चेंडूमधून विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शेष आहे, विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. प्रति षटका आपण विचार केला 13 धावांची सरासरी. चला प्लीज लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तिसरा गोलंदाज हा फार महत्त्वाचा गोलंदाज असेल ज्वाली कामतकर संघासाठी. अजून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. प्रतिषटका आपण विचार केला 26 धावां कशा निघतात बघूया. प्रतिषटका विचार केला 13 धावांची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी दुरा सांभाळतो अमर. प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. डावखुरा फलंदाज जयेश याला. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकाचा तो गोलंदाज अमर. स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज जयेश. नॉनसाठी आपण विवेक याला पाहतो. अमर आणि पहिला चेंडू फुल्यांचा चेंडू निश्चित ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चित घेता आला नाहीये. पुलचा फटका आपण निश्चित पाहिला होता बॅटमधून, मात्र ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा घेता आला नाहीये. फुल्यांचा चेंडू होता, एक लॉलीपॉप चेंडू होता, फलंदाजाला मात्र फक्त 2 धावे येतील. या चेंडूमधून 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा गोलंदाज अमर. लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. राईट आर्म राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला हलकासा फ्लिक केलं जातं, हलकासा अपील केला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 21. अमर आता मात्र अतिशय चांगला चेंडू लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहतोय. लाईनअप करू शकला नव्हता, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता फलंदाज. फटका मारण्यासाठी जे क्रिकेटमध्ये आवश्यक गोष्टी आहेत सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे. जयेश परिपूर्ण बीट झाला होता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या अस्थिर आहे. आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी तब्बल
22 धावांची आवश्यकता आहे. मिशन थोडंसं अवघड होत चाललेलं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका, स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. आउटफील्ड मधून थोडंसं चेंडूला मिसफील केलं जातं. दोन्ही फलंदाज दक्ष आहेत. आणि निश्चितच फलंदाज तिसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी बाद होणार. जयेश याला मैदान सोडावं लागेल. थाटामाटान करेल र क्रिकेटचे हे आयोजन थाटामाटान करेल र गीत स्मृती चषक आयोजन केलं कारविली गावान गीत स्मृती चषक आयोजन केलं कारविली गावान र जय बजरंगवाल्यानी रे न्यू वाल्यानी रे जय बजरंगवाल्यानी रे या कारविली स्वर्गीय गीतेश स्मृती चषक 2020 या स्पर्धेचा मित्र आपण थरार पाहतोय. एक उत्कृष्ट आणि सुरेख सुंदर स्पर्धेचं अतिशय चांगलं देखणं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेला ऑल द बेस्ट केलं जातं. वऱ्हाळदेवी ताडाली या संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय किरणजी पाटील असतील, त्याचबरोबर संघाचे संघनायक हरेश चौधरी असतील, योगेश चौधरी असतील, त्याचबरोबर भरत चौधरी असतील. या सर्वांच्या वतीने या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद किरणजी पाटील, धन्यवाद हरेश, धन्यवाद योगेश आणि धन्यवाद भरत. फलंदाज आपण पाहिला डगवटच्या आश्रयाला जाणारा जयेश याला पाहिलो. नेक्स्ट फलंदाज येतोय कोणाला? दिनेश भोरे येतोय. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. यानंतर मित्र आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. आई जोगेश्वरी जून आंदुरकी विपक्ष गावदेव चौथा डुंगे. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, हलकासा अपील, मात्र पंच संमत नाही. अतिशय चांगल्या चेंडूची लेंथ लाईन आपण पाहिली. मिस झाला होता फलंदाज, सफल झाला होता विवेक. चेंडूला हुक करण्याचा पवित्र आपण पाहिला होता, मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क झाला. चेंडू बॅटपासून थोडीशी विभक्त पाहिली. चेंडूची लाईन कुठेतरी मिस करता आली नाही आहे. आता उर्वरित 7 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. मैदानामध्ये अजून एक ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय पाया संघाचा विवेक, ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. एखादा मोठा फटका कमबॅक करू शकतोय तो पाया संघाला. आणि उमेश याच्या विवेक याच्याकडे ती ॲबिलिटी क्षमता आहे. आता मात्र निश्चितच एक खराब चेंडू आपण पाहतोय. बघूया एक्झिट काय घडलंय. लेग बाईटचा इशारा आहे तो पंचांकडनं. एक धाव मिळते आणि आता येणाऱ्या 6 चेंडूमधून विजयासाठी पाया संघाचं मिशन थोडंसं अवघड झालेलं आहे, कारण चेंडू आहेत फक्त 6 आणि विजयाचं लक्ष आहे ते 19 धावांचं. आता मात्र जर विजयश्री खेचून आणायचं असेल जॉली कामोदे संघाला, तर निश्चितच अचूक टप्प्याची आणि नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. ह्या उलट सामना जिंकायचा असेल पाया संघाला, तर पहिल्या चेंडूपासून थोडंसं अटॅक क्रिकेट करावं लागेल. हायलाईट क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं स्ट्राईक मात्र ती मिळते पुन्हा एकदा विवेक याला. विवेक याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी एक माहीर आहे, किंवा मोठे फटक्या मारण्यासाठी एक जी ॲबिलिटी हवी ती त्याच्या क्षमता आहे. प्रकाश येतोय. वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं षटक आता तो प्रकाश. पंचांकडे गाडी घेतो. रायटमोरचा मारा, स्ट्राईक रोडेट आणि संधी ती विवेक याला. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र चेंडूला सेफ आहे. चेंडू सेफ लँडिंग झालेले. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. आउटफील्डमधून विनोद चेंडूला कलेक्ट करतोय. दुसऱ्या धावेची मागणी. अजूनही येणाऱ्या 5 चेंडूमधून 17 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी अजूनही 17 धावा दूर आहे. या संघानं अतिशय चांगली
हॅलो, आउटफील्ड मधून अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव. शशी खरोखर आउटफील्ड मधून एक चांगले क्षेत्ररक्षण ज्याचं आपण पाहिलं होतं. कव्हर क्षेत्र आपण पाहिलं आणि सीमारेषेवर लगत उभा असलेले क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करते अचूक असं चेंडूला उत्तमरित्या गॅदर करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण विजयासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात ते तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं आणि एक चांगली व्यूहरचना आपण पाहतोय. आउटफील्डमधून क्षेत्ररक्षण केलं जातं. अजूनही विजयापासून तब्बल 16 धावा दूर आहे आणि 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर एक चौकाराची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेट आहे. बघूया आता स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज दिनेश भोरे. आता मात्र निश्चितच टेश अंदाजाने चेंडूला सोडून दिलं होतं. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. गमंतर दमणे सगळ्यात धावसंख्या वाढते. येणाऱ्या 4 चेंडूमधून अजूनही विजयासाठी 15 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होताना निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं नव्हतं. चेंडू बॅटची आउटसाइड एज येतोय. चेंडू एसटी रक्षक गॅदर करतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. आता येणाऱ्या 3 चेंडूमधून विजयासाठी तब्बल 15 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल आहे. अतिशय प्रतिम चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय. आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय स्टँडच्या मागं. जय बजरंग न्यू 40+ न हे आयोजन केलंय रे. जय बजरंग न्यू 40+ न हे आयोजन केलंय रे. एक स्मृती चषक आयोजन केलंय कारवली गावात रे. एक स्मृती चषक आयोजन केलंय कारवली गावात रे. बजरंग वाल्यांनी रे, न्यू 40+ वाल्यांनी रे. जय बजरंग वाल्यांनी रे, न्यू 40+ वाल्यांनी रे. जय बजरंग वाल्यांनी रे, या कारवली गावात. येणाऱ्या 2 चेंडूमधून अजून विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. तर कुठं थोडंसं पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय. पाह्या संघाला फुल लेनचा चेंडू. निश्चितच ज्या चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चितच घेता आला नाही. पूर्ण लाईन मिस झाला होता फलंदाज. आता मात्र 1 चेंडू शेष आहे आणि विजयापासून तब्बल 15 धावा दूर आहे. जवळजवळ पराभवाच्या खाईमध्ये आता गावदेवी स्पोर्ट्स पाया संघ आणि एक ना नो बॉल दिले. सो सॉरी. समक्ष पंचांच्याकडे मला वाटतं नो बॉलचा इशारा येतोय. अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटे चेंडूला प्रहार केला जातोय. एक चेंडू, चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न. डीप थर्ड मॅन सीमारेषेवर चेंडू जातो आणि ह्याच बरोबर मात्र या स्पर्धेतनं गावदेव पाये हा संघ बाद होतोय. हाड लक उमेश अँड गुड लक ज्वाली स्पोर्ट्स कामतगार. आयोजन केलंय रे. जय बजरंग न्यू 40+ न हे आयोजन केलंय रे. गीत स्मृती चषक आयोजन केलं कारवली गावान रे. गीत स्मृती चषक आयोजन केलं कारवली गावान रे. जय बजरंग वाल्यांनी रे, न्यू 40+ वाल्यांनी रे. जय बजरंग वाल्यांनी रे, या कारवली गावान रे. हॅलो, धन्यवाद डिझाय. तर निश्चित सामन्यातील सामनाचा पुरस्कार ज्यानं उत्कृष्ट फलंदाजी केली होती सलामीला येऊन भास्कर. तब्बल 23 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. नाबाद
2023 मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं, केवलजी नाईक, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आणि ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण पाहतोय एक मॅजिक बॉक्स आहे आणि त्या मॅजिक बॉक्समध्ये षटकाराच्या रूपाने चेंडू जातोय, तर त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे.